श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य हे पुस्तकासारखं असतं असं म्हणतात, पण जर खरं पाहिलं तर प्रत्येक पानावर आनंदच लिहिलेला नसतोय. तर काही पानावर प्रश्न असतात, काही पानांवर संघर्ष असतो, काही पानांवर विश्वास असतो, तर काही पानांवर वास्तवाची तीक्ष्ण धार असते. श्रोतेहो, जगण्याच्या प्रवासात माणूस अनेक गोष्टी गमावतो, अनेक गोष्टी गमावतो, अनेक स्वप्न पूर्ण करतो आणि अनेक अपेक्षांना शांतपणे निरोप देतो. या सगळ्या प्रवासात त्याला भेटतात अनेक स्वभावाची माणसं, अनेक अनुभव, अनेक प्रसंग आणि अनेक सत्य. काही क्षण मनाला आनंद देतात, तर काही क्षण मनाला विचार करायला भाग पाडतात. श्रोतेहो, काळ जसा जसा पुढे सरकत जातो ना, तसं तसं जगाकडे पाहण्याचं आपलं भान हे बदलत असतं. लहानपणी जे योग्य वाटतं ते मोठं झाल्यावर अपूर्ण वाटायला लागतं, आणि जे कधी समजणार नाही असं वाटतं ते जीवनातील सर्वात मोठं सत्य बनून समोर उभं राहतं. श्रोतेहो, अनुभव हा जगातील सर्वात कठोर शिक्षक आहे, कारण तो आधी परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवतो. या धड्यामधूनच माणूस घडत जातो, शब्दांना अर्थ मिळतो, विचारांना खोली मिळते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक होत जाते. श्रोतेहो, मनात साचलेले असंच काही विचार, काही निरीक्षणं, काही जाणीवा, काही न बोललेली सत्य आणि काही जीवनधड या विचारांच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मी जे विचार सांगत असतो हे केवळ शब्द वाचण्यासाठी नाहीत, तर ते स्वतःकडं, जगाकडं आणि जीवनाकडं नव्यानं पाहण्यासाठी. कारण प्रत्येक ओळीमागं एक अनुभव असतो, प्रत्येक अनुभवामागं एक कथा असते आणि प्रत्येक कथेच्या मागं जीवनानं शिकवलेलं एक अमूल्य सत्य हे दडलेलं असतं. आणि म्हणून श्रोतेहो, या शब्दांमागं तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल, एखादा जुना अनुभव आठवेल, एखादी विसरलेली जाणीव पुन्हा जागी होईल, आणि जर एखादा विचार मनाला स्पर्श करून गेला तर या शब्दांना अर्थ प्राप्त होईल. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस बदलला याचं फारसं दुःख होत नाही, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण ज्या माणसासाठी आपण वेळ दिला, विश्वास दिला, भावना दिल्या, तोच माणूस बदलताना आपली किंमत विसरतो. तेव्हा मनाला सर्वात मोठी वेदना होते, कारण जखम शत्रू देत नाही, ती नेहमी आपल्याच माणसांकडून मिळते. सत्य हे नेहमी कडू असतं, म्हणूनच लोकांना खोटं गोड वाटतं. कारण सत्य आरशासारखं असतं, ते चेहरा बदलत नाही, फक्त वास्तव दाखवतं, आणि वास्तव स्वीकारण्याची हिंमत प्रत्येकाकडे नसते. जगातील सर्वात मोठी चूक म्हणजे प्रत्येक माणूस आपल्यासारखा विचार करतो अशी अपेक्षा ठेवणं. कारण काही लोकांना तुमच्या भावना समजत नाही, त्यांना फक्त तुमच्याकडून काय मिळू शकतं हे समजतं. अहंकार माणसाला मोठं बनवत नाही, उलट तो त्याला आतून रिकामं करत जातो. कारण अहंकारी माणूस लोकांना गमावत जातो आणि त्याला त्याची जाणीवही होत नाही. एक दिवस असा येतो जेव्हा त्याच्याकडे पैसा, पद, प्रतिष्ठा असते, पण मनापासून विचारपूस करणारा माणूस नसतो. स्वभावानं चांगलं असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण प्रत्येकाला संधी देत राहणं, प्रत्येकावर विश्वास ठेवत राहणं ही कधी कधी स्वतःवरच केलेली अन्यायाची सुरुवात असते. कारण काही लोक प्रेमाची भाषा समजत नाही, त्यांना फक्त वापरणं आणि सोडून देणं हे माहीत असतं. काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर असतात, आणि अशा जखमांवर औषध नसतं. माणूस हसतो, बोलतो, जगतो, पण आत कुठेतरी एक वेदना कायम जिवंत असते, जी त्याला प्रत्येक वेळी
जुने अनुभव आठवून देते. आपल्याला हरवणारे नेहमी लोक नसतात. खूप वेळा आपल्याच अपेक्षा आपल्याला हरवतात. ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा केली तिथं दुर्लक्ष मिळतं. ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा केली तिथं उपेक्षा मिळते. आणि मग मनाला समजतं की अपेक्षा जितक्या मोठ्या तितकं दुःखही मोठं. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते तो कोणाच्याही मान्यतेसाठी धावत नाही. कारण त्याला माहीत असतं की स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लोकांच्या टाळ्यांची गरज नसते. सूर्य स्वतःच्या तेजानं चमकतो, लोकांच्या कौतुकानं नाही. काही माणसं आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. ती फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. आणि तो धडा इतका महाग असतो की नंतर कोणावर विश्वास ठेवायचा हे सुद्धा शिकावं लागतं. खोट्या नात्यांना रोज शब्दांची गरज लागते. रोज अभिनय करावा लागतो. रोज आपुलकी दाखवावी लागते. पण खरं नातं असलं की शांततेतही ते जिवंत राहतं. कारण विश्वासाला रोज पुरावा द्यावा लागत नाही. जे लोक प्रत्येक गोष्टीत दोष शोधतात त्यांच्या आयुष्यात कधी समाधान राहत नाही. कारण त्यांना फुलामधले काठे दिसतात पण काट्यांमधले उमललेलं फूल हे दिसत नाही. नजर जशी असते तसं जग दिसतं. एकटेपणा माणसाला त्रास देत नाही. पण गर्दीत असूनही कोणी आपल्याला समजून घेत नाही ही भावना माणसाला आतून तोडते. कारण शरीराला लोकांची गरज असते पण मनाला समजून घेणाऱ्या माणसांची. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. जो सतत दुसऱ्याचं आयुष्य पाहत राहतो तो स्वतःच्या आयुष्यातील सुंदर गोष्टी विसरून जातो. कारण दुसऱ्यांच्या सुखाची मोजदाद करताना स्वतःचं सुख हरवतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. कारण काही लोक प्रश्न विचारण्यासाठी नाही तर वाद घालण्यासाठी बोलत असतात. अशा वेळी मौन हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. माफ करणं हा मोठेपणा आहे. पण वारंवार त्याच जखमा सहन करणं हा मोठेपणा नसून स्वतःवर अन्याय असतो. कारण चांगुलपणा आणि मूर्खपणा यामध्ये एक बारीक रेषा असते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर तुमची किंमत ठरत नाही. कारण चिखल उडवणाऱ्यांच्या हातातच सर्वात जास्त घाण असते. तुम्ही कोण आहात हे तुमच्या वागण्यातून ठरतं. काळ आणि अनुभव या दोन गोष्टी माणसाला खूप काही शिकवतात. काही अंतर मैलाने वाढत नाहीत, ती अनुभवाने वाढतात. आणि मग पूर्वीसारखं जवळ येणं कधी शक्य होत नाही. संयम असलेली माणसं कमकुवत नसतात. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. कारण प्रत्येक लढाई जिंकणं महत्वाचं नसतं. स्वतःला हरून न देणं हे महत्वाचं असतं. काही लोकांना तुमची एक चूक वर्षानुवर्ष आठवते पण तुम्ही केलेली 100 मदत आठवत नाही. कारण कृतज्ञता हा गुण प्रत्येकाच्या स्वभावात नसतो. पैसा माणसाला सुविधा देऊ शकतो पण संस्कार देऊ शकत नाही. म्हणूनच काही लोक श्रीमंत असूनही लहान असतात आणि काही गरीब असूनही मनानं खूप मोठे असतात. मौन ही कमजोरी नसते, ते अनुभवाने आलेलं शहाणपण असतं. कारण जास्त बोलणाऱ्यापेक्षा शांत राहणारे लोक जगाला जास्त समजून घेतात. स्वतःला हरवून कोणालाही जिंकता येत नाही. स्वाभिमान गमावून टिकवलेली नाती एक दिवस तुटत असतात. कारण आदराशिवाय कुठलंच नातं
जिवंत राहत नाही. काही लोकांना तुमची साथ हवी असते, पण तुमचं महत्त्व नको असतं. त्यांना तुमचा वेळ हवा असतो, तुमच्या भावना नाही. अशा लोकांना ओळखायला शिकलं की आयुष्य खूप सोपं होतं. काळ हा जगातील सर्वात मोठा न्यायाधीश आहे. तो कोणावर अन्याय करत नाही, फक्त योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचं प्रतिबिंब दाखवतो. आयुष्यात सगळ्यांना जपण्याचा प्रयत्न करू नका. ज्याने तुमची कदर केली त्यांच्यासाठी जगा. ज्याने तुमच्या मनाचा आदर केला त्यांना जवळ ठेवा. कारण शेवटी पैसा, प्रसिद्धी, यश यापेक्षा मनशांती आणि आत्मसन्मान यांची किंमत सर्वात मोठी असते.